हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर तुम्ही बघत आहात की मी प्रत्येक वेळेसचे लग्नाचे व्हिडिओ असणारे आहेत, जे आमच्या रीतीप्रमाणे असतात ते मी तुम्हाला सगळे व्हिडिओ शेअर करत आहे. तर तुम्ही जर अजूनही व्हिडिओ माझे बघितले नसाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की सगळे व्हिडिओ बघून घ्या. तर चला, तुम्हाला आता हे काय चाललं आहे ते सांगते. तर तुम्ही मागचा जर व्हिडिओ बघितला असेल की आम्ही एका तलावावरती जाऊन सगळं निर्माल्य शिरून आलो आणि तिथे आमची मस्तपैकी एन्जॉयमेंट केली. आम्ही पाण्यात वगैरे भिजलो आणि तेव्हा नंतर घरी आल्यावरती हा एक दुसरा परत कार्यक्रम आहे, जो ज्यांच्या घरी लग्न असतं. समजा आता ह्यांचं आडनाव आहे बोरकर, तर सगळे जे बोरकर असतात त्यांचे पाय आम्ही बहिणींनी सगळ्यांनी धुवायचे त्यांचे. तर ही आहेत पहिली नवरी. आता तुम्ही म्हणाल हिचं लग्न कालच झालं आणि ही परत कसं काय इथं दिसते. तर आमच्याकडे ती रीतच आहे की जेव्हा नवरीचं लग्न होतं तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळी नवरी परत घरी येते आणि नंतर काही दिवसानंतर नवरीला न्यायला परत नवरदेवाकडचे सगळेजण येतात. तर नवरीला आम्ही मस्तपैकी घरी वगैरे आणलं होतं आणि हा दंडोक आहे त्यावेळेसचा. आता दंडोक म्हणजे काय, तर दंडोक म्हणजे आमच्या गावाकडं दंडोक म्हटलं जातं कार्यक्रमाला आणि इकडे कार्यक्रम म्हटलं जातं. तर माझ्या तोंडामध्ये दंडोकच आहे. तर असो, तर मस्तपैकी आता सगळ्यांचे पाय धुवायचे आणि सगळ्यांकडनं पैसे काढायचे. मग कोणी 100 देणार, कोणी 200 देणार, कोणी आपापल्या मनाप्रमाणे. मग सगळ्यांचे पाय धुवायचे आणि जेवढे पैसे मिळतील तेवढ्या सगळे पैसे सगळ्या बहिणींनी वाटप करायचं, असा हा कार्यक्रम असतो. मग आता शेवटी सगळ्यांनी मिळून एकत्र बसून, म्हणजे आता लग्न सरामध्ये जेवढ्या बहिणींनी पैसे घेतलेले असतात मिळून कार्यक्रमामध्ये, जेवढे आता हळदी कुटायची म्हणा किंवा नवरदेवाचा चपला लपवायच्या. काही तिकडे तर चपला वगैरे काही लपवत नाही, पण जसं इकडे चपला लपवून पैसे घेतात त्याच प्रकारे काही आमच्याकडे पण रीती आहेत. तेव्हा जेव्हा पैसे मिळाले असतात ते सगळे पैसे एकत्र करून मग सगळ्या बहिणींमध्ये वाटप होतं. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. तर मस्तपैकी प्रत्येकाचे आम्ही पाय वगैरे धुतले आणि माझ्या आईचा जोश तर तुम्ही बघू शकता, काहीच कमी नसतं. कारण की ते सगळे जे भाऊ आहेत तिचे, ज्यांच्या घरी आम्ही लग्नाला गेलो होतो, ते सगळे चांगल्या पदावरती, चांगल्या पोस्टवरती आहेत आणि त्यांचा घराणं पण खूप चांगलं आहे. माझी जी आई आहे तिची तिच्या आईची सख्खी बहीण म्हणजे ह्यांची आई जी आता दिसत आहेत तुम्हाला, जे म्हणजे बन्याने ह्याच्यावरती दिसतात बघा, ते मामा आहेत, मजरी मामा. त्यांची आई आणि माझ्या आईची आई ह्या दोघ्या सख्ख्या बहिणी. तर हे जरा चांगलं सुशिक्षित घराणं आहे. बाकीचे तर तेवढे काही खास निघले नाही, पण ह्यांचा हा जो खांदा आहे हा खूप चांगला निघाला. माझ्या आईचा तर खांदा खूपच वाईट निघाला. माझा मोठा मामा पण माहीत नाही जिवंत आहे की मेला, आणि लहान मामा तर दारूमुळे त्यावेळेस 2 वर्ष झाले तो वारला. तर माझ्या आजीचा जो खांदा तो काही चांगला निघालाच नाही. पण जो आईच्या मावशीचा म्हणजे माझ्या आजीच्या सख्ख्या बहिणीचा जो खांदा आहे तो खूप चांगला निघाला आणि हे सगळे सुशिक्षित आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी पहिल्यांदाच या लग्नाला आले होते. ह्यांच्यात सगळ्यात पहिल्यांदाच मिसळले होते. मला खूप आनंद झाला. अक्षरशः जेव्हा आम्ही हे लग्न वगैरे करून जेव्हा वापस घरी जात होतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येत होतं खरंच. म्हणजे जेव्हा लग्न सगळं संपलं, सगळे पाहुणे रावळे सगळे गेले आणि शेवट आम्हीच होतो. आम्हीसुद्धा जेव्हा आम्हाला न्यायला म्हणजे नेऊन ह्यांनीच दिलं, कारण की आमची गाडी धानामुळे अडकलेली. पण जेव्हा हे आम्हाला घरी नेऊन देत होते का आमच्या, तेव्हा हे सगळेजण सार करायसाठी, माझ्या आईला सार करायसाठी जेव्हा सगळे उभे राहिले ना, तेव्हा अक्षरशः मला डोळ्यात पाणी येत होतं. मला कंट्रोल होत नव्हतं. एवढं भारी वाटलं या लग्नाला येऊन. आणि इथं खरी एन्जॉयमेंट इथं पण झाली. खूप भारी वाटलं. माझ्या आईचा आनंद, कारण की ती सहसा इतकी आनंदी नसते. कारण बघितलं तुम्ही, बाहेर असला आपण गावाच्या बाहेर असलं की टेन्शन खूप असतं आणि मग हे सगळं टेन्शन तिकडे जाऊन विसरायचं. असं खूप छान वाटलं मला. आणि हे पहिलंच लग्न मी अटेंड केलं होतं आणि आता ह्याच्या पुढे भरपूर यांच्या घरी लग्न आहेत. तर त्या सगळ्या लग्नाला जायची मला आत्तापासूनच इच्छा आहे खरंच. तर असं मस्तपैकी सगळं कार्यक्रम सुरू होता. सगळ्यांकडनं पैसे वगैरे घ्यायचं कार्यक्रमातले हे सगळे सुरू होते. आणि कोणी लपत होतं की नाही आम्हाला पैसे म्हणजे द्यायला लागतात, असं काही नाही. पण एक तो आनंद असतो की आपल्याला पण खिचत घेऊन जायचं कोणीतरी. आणि नवरीला पण बघा तुम्ही, नवरीसुद्धा ही दुसरी नवरी आहे.
या नवरीला सुद्धा खिचत आतमधून बाहेर आणायला माझ्या वहिनी गेल्या. ही पहिली नवरी आहे आणि दुसरी नवरी आतमध्ये असेलच, ती अजून आलेली नाही वाटतं. तर मस्तपैकी हा कार्यक्रम छान झाला आणि दुसरी नवरी झोपलेलीच होती, ती काय आली नव्हती लवकर आणि नंतर तिला पण जाऊन आणलं. बघा ही दुसरी नवरी आहे. तर अशा प्रकारे आमच्या दोन्ही नवऱ्या खूप सुंदर दिसायला, खूप छान आहेत आणि प्रत्येकाने पाय वगैरे छान धुवून घेतले. म्हणजे सगळे जो बोरकर कुळ असतो, बोरकर नावाचे जेवढे सगळे असतात त्यांच्या सगळ्यांचे पाय धुवायचे असतात. त्यांना अक्षदा वगैरे लावून मस्तपैकी त्यांचं ऑप्शन वगैरे करून पाय वगैरे धुवून पैसे घ्यायचे असतात. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे. इकडचा तिकड झाला, इकडचा इकडं या नवरीनं 500 दिलं ना. लागला का म्हणे घुंगरू आलो 100 रुपये काढा. 100 रुपये 200 दिले 100 दे 100 100 कोटी. पंकज भाऊने त्या 200 रुपये टाकलं मेवणीच्या नात्याचे. 200 पाहिजे, अजून 100 पाहिजे. अजून 100 टाक म्हणा त्याला, माझ्या हिशाचे वेगळे. हा पाय हा नाही देत आहे. नाही त्याने 100 दिलं ना, अजून दे म्हणा 100. वैष्णवी राहिली ना, वैष्णवी राहिली एक. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.